ह्या वर्षी खरं म्हणजे हा मार्च महिन्याचा तिसरा आठवडा सुरू झालेला आहे। या वर्षी आंबा काढणी जोरात सुरू होते दरवर्षी। या वर्षी किरकोळ प्रमाणात, एकदम किरकोळ प्रमाणात आंबा काढणी लोकांची सुरू झालेली आहे। दरवर्षी ह्या आठवड्यात संपूर्ण वेंगुर्ला किंवा देवगड या ठिकाणावरून जवळजवळ बऱ्याच गाड्या ट्रान्सपोर्टच्या सुटत असतात। जवळजवळ वेंगुर्ल्यातून 10, 15, 20 पर्यंत गाड्या ट्रान्सपोर्टच्या जायच्या। पण आता ह्या वर्षी उत्पादन कमी, म्हणजे 10 ते 15% उत्पादन बागामध्ये असल्यामुळे किंवा प्रत्येक शेतकऱ्याचे असल्यामुळे जवळजवळ 1 ते 2 गाड्या फक्त मुंबई मार्केटला रवाना होत आहे। त्यातूनच लक्षात येतं की यंदाचं उत्पादन किती कमी आहे, अत्यल्प आहे ते लक्षात येत आहे। आणि ह्या उत्पादना सगळं जे आज आम्हाला हे जे नैसर्गिक आपत्ती आमच्यावर आलेली आहे त्या दृष्टीने आम्ही सरकारकडे आंबा नुकसानीसाठी मागणी केलेली आहे। ती लवकरात लवकर आम्हाला मिळावी अशी आमच्या सर्व शेतकरी बागायतदारांची अपेक्षा आहे। तसंच काजूमध्ये सुद्धा ह्याच प्रमाणामध्ये 5 ते 10% उत्पादन आहे आणि ते काजू बागायतदारांना सुद्धा अशी नुकसान भरपाई मिळावी म्हणून आम्ही 12 मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे भव्य मोर्चा नेला होता, ज्याचं नेतृत्व आपले माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलेलं होतं। आणि त्याचवेळी आम्ही त्यांना सगळ्या सरकारला सांगितलेलं आहे की आम्हाला 23 तारीखपर्यंत तुम्ही अधिवेशन चालू असताना सगळ्या आंबा काजू बागायतदारांना नुकसान भरपाई द्यावी, न पेक्षा 23 तारीखला आम्ही जिल्हा मुख्यालयाकडे किंवा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नांदगाव या ठिकाणी रस्ता रोको करू आणि त्या पद्धतीने आम्हाला करण्यास भाग पाडू नये अशी आमची सरकारकडे विनंती आहे। कृपया ह्यासाठी आम्हाला 23 तारीखच्या आत सगळे नुकसान भरपाई द्यावी अशी आमच्या सगळ्या बागायतदारांची अपेक्षा आहे। मी विलास अनंत ठाकूर, राहणार मठ, तालुका वेंगुर्ले, जिल्हा सिंधुदुर्ग, आंबा बागायतदार तसेच काजू बागायतदार।